नमस्कार. पालकमित्र हो, कधी-कधी मुलं चुका करतात आणि त्या चुका लपवण्याचा प्रयत्न करतात. एकदा काय झालं, वर्गामधल्या एका 6वीच्या विद्यार्थ्यानं आपल्याच वर्गातल्या मुलांमुलीबद्दल खूप वाईट साईट असं लिहिलं. अर्थात तो कुठल्यातरी मुलांच्या संपर्कात आला असेल, काहीतरी त्यानं वाईट साईट ऐकलं असेल. कारण या वयात मुलांना फार कळतंय असं वाटत नाही. पण हल्लीची गोष्ट मात्र बदललेली आहे. कारण 5वी-6वीच्या मुलांच्या हातात आता स्मार्ट मोबाईल आलेत. त्यामुळं आपण असं म्हणू शकत नाही की आत्ता ही मुलं काही बघत नाहीत किंवा ह्यांना काही कळत नाही. थोडीशी जाण वाढलेली आहे. असाच एक प्रसंग, त्या मुलानं वर्गातल्याच मुलींबद्दल खूप वाईट साईट लिहिलं. नंतर मुलांना ते कळलं. ही गोष्ट माझ्याकडे आली. त्या मुलाला विचारलं, तसा तो रडायला लागला. तो म्हणायला लागला, "सर, ही मुलं आता मला उद्यापासून चिडवतील. तू वाईट आहेस म्हणतील, तू असंच करतोस म्हणतील, माझ्यावर शिक्का बसेल, आता कायम मला ही चिडवतील" वगैरे असं त्याचं सुरू झालं. त्या मुलाला मी केबिनमध्ये बोलवलं आणि काय म्हटलं, "हे बघ, या केबिनमध्ये आता तू खरं खरं बोलायचं, सत्य सगळं सांगायचं. हीच तुला शिक्षा. आणि एवढं सांगितलंस की झालं. मी तुला काही मारणार नाही, रागवणार नाही, कुठल्या प्रकारची शिक्षा देणार नाही. पण आपण नेहमी खरं बोलायला शिकायचं आणि चूक कबूल करायची आणि पुन्हा तसं करायचं नाही." एवढं पुरे झालं. त्याला विश्वास दिल्यानंतर त्या मुलानं सगळी कबुली दिली आणि कुणाविषयी काय काय वाईट लिहिलं, हे सगळं कुठून शिकलो, कुणामुळं शिकलो आणि कोणी करायला लावलं, हे सगळं त्यानं मला सत्य सांगितलं. मी त्याला म्हटलं, "एकच काम कर. तू सगळं सत्य सांगितलंस, बरोबर आहे. तू कुणाच्या संपर्कामध्ये आलास तेही तू मला सांगितलंस. आता शिक्षा अशी नको, पण एक काम करशील काय मी तुला सांगेल ते?" तो म्हणाला, "होय, करतो" म्हणाला. "आज घरी जायचं आणि आईला बसून सगळं सत्य सांगायचं. जसं तू मला सांगितलंस तसं सत्य तिला सांगायचं आणि एवढंच सांगायचं की आई, मी पुन्हा असं काही करणार नाही." एवढं सांगायचं आणि पुन्हा तसं करायचं नाही. नुसतं सांगितलं आणि मोकळं झालं असं करायचं नाही. त्या विद्यार्थ्यांनी ते ऐकलं आणि मग आपल्या आईला सांगितलं. नंतर आई भेटली. आईलाही पटलं आणि आईला सांगितलं की सावध राहा. हे मूल कुठे जातं, बरोबर असतं, कुठल्या मोठ्या मुलांबरोबर ते खेळतं, ह्या सगळ्याचा शोध लावा आणि त्याला कसं करेक्ट करायचं, त्याच्यावर चांगले संस्कार कसे करायचे हे तुम्ही ठरवा. तुम्ही त्याला थोडासा वेळ द्या. आई ती गेली. नंतर विद्यार्थ्यांना पण मी समजावून सांगितलं की चुकून त्याच्याकडून असं घडलेलं आहे, ह्यापुढे तो असं करणार नाही आणि वर्गातलं वातावरण चांगलं ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला. यावरून एक दुसरा प्रसंग सांगतो तुम्हाला. एक अत्यंत लाडका विद्यार्थी, अतिशय गुणी, प्रेमळ, गोड, हसरा, प्रत्येक शिक्षकाचा लाडका असा तो विद्यार्थी आणि शिक्षकांनी कुठलंही काम सांगितलं की अगदी तत्परतेनं करणारा मुलगा. अतिशय श्रीमंत घराण्यातला हा मुलगा, पण अत्यंत लाघवी, प्रेमळ आणि नम्र असा तो विद्यार्थी होता आणि माझाही तो लाडकाच होता. एक दिवस असं समजलं मला इतर विद्यार्थ्यांच्याकडून की सर, तुम्ही त्याचे एवढे लाड करता, पण तुम्हाला माहीत आहे का, तो गुटखा खातो. मला शॉकच बसला. आता हा 8वीतला विद्यार्थी, सगळ्यांचा लाडका, इतका गुणी मुलगा, काही सांगितलं की तत्परतेनं करणारा. मला राग येण्यापेक्षा मला अतिशय या गोष्टीचं वाईट वाटलं. मग मी त्याला बोलवलं. शाळेत नाही विचारलं, मी घरी बोलवलं आणि त्याला माहीत नव्हतं मी कशासाठी बोलवलं म्हणून. शांतपणे गप्पा मारल्या. तिकडच्या गप्पा मारता मी त्याला विचारलं की, "अरे, मला असं समजलं आहे की तू गुटखा खातोस म्हणून, हे खरं आहे का?" तसा तो एकदा चमकला आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं. हे डोळ्यात पाणी का आलं की जे शिक्षक आपल्यावर एवढा विश्वास ठेवतात, त्या शिक्षकांचा आपण विश्वासघात केला आहे. कारण तो मुलगा खरंच प्रामाणिक होता, अतिशय लाघवी होता. कारण त्याला काही चांगला मार्ग दाखवला तर तो त्याचा अवलंब करणारा होता. त्याला पटकन डोळ्यात पाणी आलं. ते पाणी का आलं तर प्रेमाखातर आलं. समोरच्या व्यक्तीला आजपर्यंत आपण इतकं फसवत गेलो, याबद्दल त्याला वाईट वाटलं. तो रडला. मी म्हटलं, "रडलास, ठीक आहे, पण लक्षात घे, आता काय करशील, आपली चूक कशी सुधारशील?" तो म्हणाला, "सांगा सर, काय करू?" मी म्हटलं, "आज घरी जा. घरी गेल्यानंतर एका चिठ्ठीवर लिही की आई, आजपर्यंत मी तुला फसवून, शिक्षकांना फसवून गुटखा खात होतो,
पण उद्यापासून मी असं करणार नाही हां. एवढं त्या चिठ्ठीत लिही आणि एका पाकिटात बंद कर आणि आईच्या नजरेत येईल असं ते पाकीट ठेवून दे, असं त्याला सांगितलं. आणि मित्र हो, त्या दिवशी नेमका त्याच्या आईचा वाढदिवस होता. मला माहीत नव्हती ही गोष्ट. आणि तो घरी गेला आणि त्यानं तसं केलं. मी सांगितल्याप्रमाणे त्यानं केलं आणि आई अगदी ज्या ठिकाणी जात येत असते, करत असते, आईची नजर पडेल अशा ठिकाणी ते पाकीट ठेवून दिलं. आणि आईला ते दिसलं पाकीट. तिने चिठ्ठी उघडून बघितली. त्याच्यामध्ये लिहिलं होतं की आई, तुला फसवून मी आजपर्यंत गुटखा खाल्ला, पण यापुढं असं करणार नाही हं, मी कधीच करणार नाही. आईच्या डोळ्यात पाणी आलं. दुसऱ्या दिवशी आई त्याला घेऊन माझ्या घरी आली आणि आई म्हणाली, सर, माझ्या वाढदिवसाला मिळालेली ही सर्वोच्च भेट असेल, कारण त्यानं कबुली दिली. आणि आत्ता मला विश्वास वाटतो की इतकं प्रामाणिकपणे ते चिठ्ठीवर त्यानं लिहून दिलं मला. आणि त्यामुळे मला नक्की वाईट मग कळतं, आज विश्वास बसला की माझा मुलगा पुढे काही चुकीचं काम करणार नाही, माझा नक्की चांगला सांभाळ करेल, यावर माझा विश्वास आहे. एवढी शिक्षा, एवढी कबुली पुरे आहे ना. ही कबुली म्हणजेच शिक्षा झाली ना. मनाला शिक्षा, मनाला शिक्षा. आपण कबूल करायचं. हो, चुका होत असतात, काही वेळेला कळत नकळत घडत असतात माणसाच्या हातून. त्यानं ती चूक कबूल करायची आणि पुन्हा तसं करायचं नाही. मात्र प्रत्येक वेळी चूक करायची आणि कबूल करायचं, पुन्हा चूक करायची, कबूल करायचं, असं होता कामा नये. प्रगती त्यातून होणार नाही. आपण आपल्याशी प्रामाणिक राहायला पाहिजे. मला नंतर शोध लागला की या विद्यार्थ्याचा जो संपर्क होता, तो काही ट्रक ड्रायव्हर्स होते की नाही, त्यांच्या संपर्कात तो सतत राहायचा. आणि ते ट्रक ड्रायव्हर गुटखा खातात. त्यामुळं हा पण अगदी लाघवी मुलगा, गोड मुलगा, त्यामुळे सगळ्यांचा लाडका होता असेल, त्यांचाही चांगला मुलगा. त्यामुळे त्याला ती सवय लागलेली होती. मी त्याला सावध केलं आणि तो मुलगा पुढे ग्रॅज्युएट झाला. सगळं व्यवस्थित झालं. लक्षात घ्या, काही वेळेला चुकीची आपल्या घरातसुद्धा असेल किंवा बाहेर समाजातसुद्धा असेल, त्या माणसाला एवढंच सांगायचं की तू तुझी चूक कबूल कर, बास झालं, तुला शिक्षा नाही. तुझी चूक कबूल होणं हीच शिक्षा. एवढं पुरे असतं. विद्यार्थी घडवताना थोडंसं शांतपणे, नाजूकपणे ते प्रकरण हाताळलं की बरंच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो आणि विद्यार्थी घडू शकतात. एवढं. आणि जो प्रयोग आम्ही शिक्षक करतो शाळेमध्ये, ते पालकांनी घरात करायला हरकत नाही. कारण शेवटी आपलं मूल म्हणजे हे पालकांचा पुढचा आधार असतो. आणि प्रत्येक पालकाला वाटत असतं की माझं मूल हा माझ्या म्हातारपणी माझा आधार व्हावा, चांगल्या अर्थाने आधार व्हावा, असं वाटत असतं. म्हणून असे प्रयोग करायला काही हरकत नाही. पालक मित्र हो, तुम्हाला विचार नक्की पटेल आणि तुम्ही नक्की कराल. ह्याला काही पैसे पडत नाहीत, फार वेळ द्यावा लागत नाही किंवा काय नाही. आपल्या मुलाशी आपण प्रेमाने वागायचं, एकमेकांवरचा विश्वास वाढवायचा, एवढंच करायचं आहे. तुम्ही ते नक्की कराल असं मला वाटतं. आणि हीच गोष्ट तुमच्या इतर पालक मित्रांना पण सांगाल आणि मुलाशी पण गप्पा माराल, घरात गप्पा माराल. आवडलंच तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. मात्र विसरू नका की तुम्ही विश्वास द्या तुमच्या मुलाला आणि त्याचा विश्वास पण संपादन करा. तुमच्या संसाराची गाडी अत्यंत छान चालेल, सुखाची चालेल, प्रगतीवर असेल. खूप खूप धन्यवाद.